आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूर अपघात प्रकरणातील रितिका मालूची न्यायालयीन कोठडीत रवानगी, पळून जाऊ नये म्हणून रितिका मालूला सीआयडी कडून मध्यरात्री अटक। एसटीच्या उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना 20% प्रोत्साहन भत्ता मिळणार, उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने अभिनव उपक्रम। पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 2 ते 3 रुपयांनी कपात होण्याची शक्यता, मागच्या काही महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता। मॅनहोलमध्ये महिला वाहून गेल्याचं प्रकरण, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून 3 सदस्यीय समिती स्थापन, 3 दिवसात महिलेच्या मृत्यूचा अहवाल सादर करण्याचे समितीला निर्देश। एमआरडीएच्या प्रकल्पांना पीएफसीचं अर्थबळ, प्राधिकरण महामंडळांमध्ये करार, 31,673 कोटी रुपयांचं कर्ज। परराज्यातून आयुर्वेद पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश। देशभरात घरांच्या विक्रीला गरगर, जुलै ते सप्टेंबर तिमाहीत प्रमुख 7 महानगरात 1,07,000 घरांची विक्री, गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत 11% घट। दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू राज्यात अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचं नुकसान, दक्षिणेकडील राज्यांमधून मागणी वाढल्यानं कांदा तेजीत। स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचे थकीत वेतन मिळालं, स्पाइसजेटकडून क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटच्या माध्यमातून 3,000 कोटींच्या निधीची उभारणी।